नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणूक 2024च्या रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा झंझावात प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज शनिवारी बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर, गांधीनगर आदी भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा प्रचार दौरा पार पडला. या प्रसंगी मतदारांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी मोठ्या संख्येने समितीचे कार्यकर्ते व मराठी भाषिक सहभागी झाले होते. काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राजहंसगड येथे मोठे नुकसान झाले आहे. कुक्कुटपालक गंगाधर पवार यांच्या जमिनीतील शेडचे पत्रे उडून गेल्याने अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे जवळपास 5 ते 5.5 लाख रुपयापर्यंत नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. इस्रायल आणि इराण या दोन देशांच्या दरम्यान वादामध्ये आता भारतीय परराष्ट्र खात्याने निर्देश जारी केले आहेत. जोपर्यंत पुढची नियमावली जारी केली जात नाही तोपर्यंत इराणला जाऊ नका, त्या देशाचा प्रवास टाळा, असं परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती पाहता पुढचे निर्देश येईपर्यंत इराण व इस्रायल या दोन देशांचा प्रवास टाळा. सध्या त्या देशात असलेल्या लोकांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा आणि त्या ठिकाणी नोंदणी करा, असं परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे. तसेच या दोन देशात असलेल्या भारतीयांनी गरज असेल तरच प्रवास करावा आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहनही परराष्ट्र खात्यानं केलं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. यंदा बाबासाहेबांचे 133वी जयंती वर्ष या निमित्त बेळगाव शहरामध्ये जयंती महोत्सवाची पूर्वतयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी ठीक 9 वाजता किल्ला तलावानजीकच्या सम्राट अशोक चौकापासून भीमज्योती यात्रेला चालना मिळणार आहे. आंबेडकर उद्यानाला पोहोचून भीमज्योती यात्रेची सांगता होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस वरिष्ठ तसेच मान्यवरांच्या हस्ते आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला चालना देण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर सायंकाळी आयोजित समारंभात गुणी विद्यार्थी, उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील आंबेडकर जयंतीसाठी क्षणगणना सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिनची सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. ते आज बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. आपण आपल्या बंधूंना वचन दिले आहे की आपण निवडणुकीच्या दरम्यान काहीही वक्तव्य करणार नाही. निवडणुकीनंतर आपण नक्कीच बोलू. लोकसभा निवडणुकीत बेळगाव भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. उद्या 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाला सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बेळगाव पोलीस प्रशासनाची पूर्वतयारीची बैठक पार पडली. बेळगावचे पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मार्बनियांग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पोलीस प्रशासनाच्या पूर्वसभेत आंबेडकर जयंती संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वांना योग्य सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी दलित नेते, पदाधिकारी व मंडळाचे सदस्य, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्ता PV स्नेहा व इतर उपस्थित होते. गेल्या 20 वर्षांपासून भाजप पक्षाच्या उमेदवाराला अधिकार दिला आहे. यावेळी आपल्याला एकदा जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील विविध भागात संपर्क साधून मार्कंडेय नगर येथे
प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी विविध महिला संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिल्याच पावसाने शहरातील गटारांची झालेली दुरावस्था उघडी पाडली। जुन्या पीबी रोडवरील जिजामाता चौकामध्ये गटारीवर ड्रेनेजचे पाणी तुंबून होते। पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून गुडघाभर पाणी थांबले होते। शनिवारी महानगरपालिकेचे कर्मचारी या पाण्याला वाट करून देण्यासाठी धडपडत होते, मात्र पुढे गटार ब्लॉक झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती। नेहमीच या ठिकाणी पाणी साचून राहत आहे। याचबरोबर अनेक दुकानांमध्येही पाणी शिरत आहे। तेव्हा तातडीने महानगरपालिकेने गटारी साफ कराव्यात अशी मागणी होत आहे। बेळगाव शहरातील एसपीएम रोडवरील नाल्याची सफाई होत नसल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते। या संदर्भातील बातमी प्रसारित होताच या नाल्याची सफाई बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती। मात्र काल शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाच्या दणक्यामुळे पुन्हा या नाल्यात कचरा जमून नाला तुंबून गेला आहे। अवकाळी पावसातच अशी परिस्थिती निर्माण झाली असता मान्सूनमध्ये काय होईल असा प्रश्न उपस्थित होत होता। मात्र लोकप्रतिनिधींनी ही समस्या महानगरपालिकेच्या नजरेस आणून दिली। यामुळे आज सकाळी पुन्हा या नाल्याची सफाई करण्यात आली। महानगरपालिकेने आगामी दिवसात नाला तुंबून समस्या होणार नाही याची दखल घेतली असून वारंवार या नाल्याची सफाई करण्याची हमी दिली आहे। यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। वळिवाच्या पहिल्याच दणक्याने हेस्कॉमला मोठा फटका बसला आहे। शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने येळ्ळूर, देसूर, कुरबरहट्टी या परिसरातील 5हून अधिक विद्युत खांब कोसळले। तसेच झाडांच्या फांद्या पडून विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाल्याने शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते। शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर वीज पुरवठा करणारे विद्युत खांब जमीनदोस्त झाले। यामुळे दुपारी 3 वाजल्यापासून धामणे, येळ्ळूर, देसूर, राजहंसगड या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। जोयडा तालुक्यातील रामनगर सीतावाडा येथील रमेश बडकू गवाळकर वय वर्षे 54 हा सकाळी 10 वाजता जवळच असणाऱ्या आपल्या शेतवडीत गेला होता। त्यावेळी अचानक विषारी सापाने चावा घेतला। लगेच त्याला प्रथम रामनगर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु तिकडे योग्य ट्रीटमेंट न देता 1.5 तासाहून अधिक काळ ठेवून बेळगाव येथे पाठवण्यात आले, परंतु बेळगाव येथे पोहताक्षणीच त्याचा मृत्यू झाला। सदर घटनेची नोंद रामनगर पोलिसात झाली आहे। बिजगर्णी, कावळेवाडी व राकोस्कोप या तिन्ही गावची महालक्ष्मी देवी यात्रा दिनांक 16 पासून सुरू होणार आहे। या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। बिजगर्णी प्राथमिक मराठी शाळेजवळील आवारात यात्रा भरवण्यात येणार आहे। देवीच्या विराजमानासाठी सुवर्ण मंदिर मंडप उभारण्यात येणार आहे। याचे कामकाज जोमाने सुरू आहे। मराठी शाळेसमोरील आवारात यात्रा होणार आहे। या ठिकाणी भव्य असा सुवर्ण मंदिर मंडपाचा शामियाना उभारण्यात येणार आहे। 50 फूट रुंदी व 90 फूट लांबी अशा पद्धतीचा हा मंडप असून यात्रोत्सवातील हा मंडप आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे। पोलीस म्हणजे केवळ पीडितांना न्याय मिळवून देणारा अधिकारी नसून ते देखील पक्षी प्रेम बाळगतात, ही बाब बेळगावच्या पोलिसांनी सिद्ध करून दाखवली आहे। बेळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलीस स्थानकाच्या इमारतींवर तसेच पोलीस स्थानक परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करून उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची मदत केली आहे। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। चिकोडी येथील अनेक शासकीय खात्याच्या कार्यालयाचे प्रमुख केंद्र असलेल्या मिनी विधानसौध परिसरामध्ये आता लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे। 12 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सध्या या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। त्यामुळे या परिसरातील बहुतांश वाहतूक बंद करण्यात आली आहे। परिणामी कामासाठी येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी अडचण होत आहे।
गत 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे दड्डी भागातील घरांची पडझड झाली आहे। या पडझडीमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीचा सर्वे करण्याचे काम महसूल खात्याने हाती घेतले आहे। तलाठी शानुल मुलतानी यांनी पाहणी करून सरकारकडे भरपाईसाठी तपशील पाठवला आहे। सलामवाडी येथील ज्योतिबा गणपती सुतार, संभाजी पाटील, बाळू भराटे, अंबुबाई बुवा इत्यादी नुकसानग्रस्तांच्या घरी भेट देऊन पडझडीची पाहणी करण्यासह नुकसानीचा तपशील तयार करण्यात आला आहे। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी सलामवाडी भागातील नागरिकांनी केली आहे। बागलकोट लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी जानकी के.एम. यांच्याकडे सादर केले। त्यात सर्वप्रथम राजेसाब मसळी, अमरोज डी मल्लो, रवी पडसलगी या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। नगरपालिका, अर्बन बँक, विधानसभा अथवा लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो, जमखंडीचे राजेसाहेब मसळी उमेदवारी दाखल करतात असे दिसून येते। खेळाच्या स्पर्धेत हार जीतची पर्वा न करता भाग घेणे महत्त्वाचे मानले जाते। त्याप्रमाणे निवडणुकीच्या स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे असल्याने राजेसाहेब मसळी यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।